चला तर मंडळी, आज बनवूया खारी शंकरपाळी. तर ह्या 2 वाट्या मी खाली मैदा घेतलाय चाळून आणि त्या वाटीमध्ये आहे कस्तुरी मेथी, इथे जिरे आणि ओवा, मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं, जरा जास्त झालं तरी छानच लागते ही. आणि याच्यात खलबत्त्यात मी 2-4 काळी मिरी घेतली. तर हे सगळं मिक्स करायचं, ओवा, जिरी, काळी मिरी छान कुटून घ्यायचं. कस्तुरी मेथी पण मी त्यात टाकली. कस्तुरी मेथी ऑप्शनल आहे, असं होती माझ्याकडे म्हणून मी टाकली, नाही टाकली तरी होते. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि कडकडीत चांगलं तेलाचं मोहन 2-3 चमचे टाकायचे आणि लगेच गरम गरम हात नाही घालायचं त्यात. सुरुवातीला हे सगळं कोरडच मिक्स करून घ्यायचं, नाहीतर मोहन कसं गरम आहे ना, हाताला चटका वगैरे बसतो. तर असं चमच्याने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि नंतर अर्धा 1 मिनिटाने हाताने मिक्स करायचं, कारण ते गोळे असतात ना, ते पूर्ण फुटले पाहिजे आणि मोहन पण चांगलं बसलं पाहिजे ना. तर चांगलं मळू मळू घ्यायचं. मी नंतर असं 2-2 हाताने मिक्स करून मळलं तर पहा, असा गोळा तयार झाला की आपलं मोहन छान बसलं म्हणायचं. आणि जसं पाणी लागेल तसं मळून घ्यायचं पाण्यामध्ये. असा कडकच गोळा बनवायचा, थोडासा निबार, लई असं आपण चपात्यांना लाटतो तसं नाही, पुऱ्यांना असतो ना थोडासा त्यानुसारच बनवायचं. तर बघा, इथं मी आता पीठ मळून 10 मिनिटं ठेवायचं. 10 मिनिटानंतर मग लाट्या करून लाटायला घ्यायचं. आणि अगोदर ही एक अशी लाटी करायची आणि त्याला ना आपण काय बोलतो, असे लेयर येण्यासाठी ना हे असे फोल्ड करायचं. बऱ्याच जणांना माहित असेल, काहींना माहित पण नसेल. मग हे असं फोल्ड करून आहे ना, एकदम पातळ लाटायची, चपातीपेक्षाही पातळ लाटायचा खारी शंकरपाळी करायला हा गोळा. आणि मैदा ना लाटता येत नाही पटकन, बऱ्याच जणांना माहित असेल की लाटायला खूप कडक जातो मैदा. तर मग साईडने अशा कडा वगैरे असतात ना, त्या काढून घ्यायचा, जेणेकरून कसा आकार व्यवस्थित येतो ना. आणि मी म्हणजे माझ्या मनाने आकार दिला, असं थोडेसे लांबच धरल्यात. तुम्ही डायमंड मध्ये, मी असं ना फिंगर चिप्स कसे असतात त्या टाईप थोडासा, त्याच्यापेक्षा थोडे छोटा असा आकार दिलाय. तर मग अशा कट करून घ्यायचा. एका साईडला मी लगेच तेल पण गरम करून ठेवलंय, कारण मग नंतर वाताड होतात ना, तर मग मी लगेच तेलामध्ये टाकून फ्राय पण करून घेतलं, कारण ताज्या ताज्या व्यवस्थित होतात, नाहीतर आहे ना अशा त्या सुकतात वरून. तर मग मीडियम टू हाय फ्लेम वरती तळून घ्यायच्या, अशा चांगल्या कडक झाल्या पाहिजे आणि होतात पण चांगल्या कडक. तर बघा, झाल्यात रेडी. तर बघा, छान अशा खुसखुशीत झाल्या होत्या, एकदम कडक, दुसऱ्या दिवशीच संपल्या. तर चला, आणि गोड शंकरपाळीची पण रेसिपी मी टाकलेली आहे, तर नक्की पहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.